नमस्कार कर नमस्कार. मॅडम. सुगता मॅडम, आज मी स्वर घेईन मुलांचे. चालेल. हा. मग हो. त्यानंतर बघू आपण कसा वेळ असेल तसं. तुम्ही नंतर. चालेल चालेल चालेल. जरा आज माझी तब्येत बरी नाहीये. आवाज थोडा वेगळा वाटतोय. हो, सर्दी खोकला ताप चालू आहे. आता पण गोळी खाऊन बसलीये. एक मेसेज करते ना, म्हणजे हा मुलांना. चालेल. मी करू का? हो हो, चालेल चालेल. मी करते ग्रुपमध्ये मेसेज. नमस्कार प्रांजली. नमस्कार मॅम. नमस्कार, कशी आहेस बेटा तू? छान. छान. नमस्कार रिद्धित. सांग नमस्कार. आता मग नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. हे बाबा असं कर. ते काय म्हणतो आहे अगं तुला कानात ना, हवे. जास्त नाही चालायचं ते खालताना. अजून कोण जॉईन झालंय? मग जास्त ताणायचं नाही. ताणताना आणि ओवी. घालताना ते तुटतं ते. येस बाबा. नमस्कार ओवी. नमस्कार अद्वैत. आत वय. प्रार्थना म्हणे कंटिन्यू वाईट अद्वैत नाही दुसरं आहे. अंजनी मॅम आज हो. रिदित आणि प्रार्थना सांगणार आहेत हं. बरं बरं. हो हो, रिद्धित आणि कोण? अद्वैत. अद्वैत. बरं बरं. चाल. अं, अद्वैत. नाही झाला तो. अद्वैत आलाय, हा जॉईन झालाय. हम्म. अद्वैत, तुला आवाज येतोय का माझा? हो, येतोय येतोय. हो हो. बरं अद्वैत, प्रार्थनेला तू सुरुवात करशील का? पहिलं कडवं तू म्हणायचंयस. या मॅम. बरं. आणि रिद्धित. तू इथून म्हणायचं. रिद्धित, तुला ऐकू येतंय का माझं? हो. हा. हा. मग अद्वैतने पहिलं कडवं म्हणून झालं की मग दुसरं कडवं तू सुरू करायचंय हा बोलायला. बर. इथून फर्स्ट तो इथपर्यंत म्हणेल, इथून तू पुढे म्हणायचं होते. हॅलो. येतो ना पहिलं कडवं म्हण. आमची आता फ्रेंड. नाही बेटा, थांब. मी सांगणार हा. अजून अजून एक 2 मिनिटं आपण थांबूया. बघूयात अजून आपले मित्रमैत्रिणी जॉईन आपल्याला कोण कोण करतायत. आणि मग त्यानंतर मी सांगते तुला हा सुरू करायला. बरं. सुबाबत. नमस्कार सान्वी. नमस्कार आंटी. नमस्कार. ऑटोमॅटिक मॅडम. बरं.
अंटी म्हणाली तरी काही हरकत नाही, पण अंटीऐवजी मावशी म्हणालीस तर मला आवडेल. हम्म. सगळं. अरे, इंग्लिशमध्ये लिहिली होती. बरं, सर्वात प्रथम नमस्कार सर्वांना. आणि ह्या वेळेस ह्या आठवड्यात सर्वांचा गृहपाठ आला नाही आहे. ऑलरेडी पाठवली. बरं, नवरात्र चालू आहे मला माहित आहे, पण तरी सुद्धा आपला गृहपाठ अगदी छोटूसा असतो की नाही, मग तो करून पाठवायचा हा मुलांनो. म्हणजे मग आम्हाला कळतं की नाही की तुम्हाला कुठपर्यंत समजलंय, येतंय की नाही येत आहे. बरोबर. मग सर्वांनी प्रयत्न करायचा आहे की गृहपाठ करून पाठवायचा आम्हाला हा. हो म्हण. ठीक आहे. बर, आता वेळ झालीये वर्ग सुरू करायची. तर अद्वैत, तू तयार आहेस का? हो, मी हा. तयार आहे. तर मी सर्वांना विनंती करते की त्यांनी सर्वांनी म्यूट वरती राहायचंय. फक्त अद्वैत अनम्यूट राहील. आणि तुला मग येते करता अद्वैतचं पहिलं कडवं झालं की मग अद्वैत तू देखील म्यूट करायचं. आणि मग रिद्धित अनम्यूट करेल. बरं रिद्धित? येत. बर. आणि मग तिसरं कडवं कोणाला तुला येईल का रिद्धित? तिसरं कडवं देखील येईल तुला बोलता? बरं, अद्वैत नाही. चालेल. ठीक आहे. अद्वैत नाही. चल, तू म्हण मला येईल. अद्वैत तुला पण येईल का? हो, मला येईल. बरं, ठीक आहे. आपण बघूया हा. जर रिद्धितने कंटिन्यू केलं तिसरं कडवं तर त्याला म्हणू देत, मग मी तुला पुढच्या वेळेस हे देईन हा, चान्स देईन परत. बरं, चला अद्वैत सुरू कर पाहू. हीच आमची प्रार्थना आणि हेच मोठ्याने म्हण. आमचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे. निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मग मुगा शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. बोटानी दाटला अनदार दुट्टा चालई. सूर्य सत्ताच्या उद्या उजवेर आहे. त्यातरी तोरी मला त्या देवांचे चांदणे. माणसाशी माणसा समवाजणे. हीच अमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितते तेज जावे चांडले. पाऊले लो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवादणे. हीच मुची प्रार्थना. वा वा, छान छान अद्वैत रिद्धित, एकदम सुरेख, मस्तच. बरं, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत दोघांसाठी. आणि इतरांनी सुद्धा अशीच प्रार्थना म्हणायची प्रयत्न करायचा आहे. बरं. बरं, आता पुढल्या रविवारी कोण म्हणेल? ओवी आहे, अथिना आहे, प्रांजली आहे, सान्वी आहे. पटकनी सांगायचंय मला.
पुढल्या रविवारी कोण म्हणेल पाहू? मी प्रांजली, म्हणले. सान्वी म्हणणार आहे का? मी म्हणले. अच्छा, तू म्हणालीस का? पण अजून एकदा म्हणायचं असेल तर म्हणू शकते, असं काही नाहीये. म्हणायचंय का तुला? मग तू आणि प्रांजली दोघी जणी म्हणाल का तुम्ही प्रार्थना पुढील रविवारी? हो. हो, बरं. हा, मग अशीच रिद्धित आणि अद्वैतने कसे म्हणाले आज तसं पाठांतर करून यायचंय. हा, बर. मग मी तुमच्या दोघींची नावे लिहिते. बरं, तर वही आणि पेन्सिल सर्वांनी तयार ठेवायची आहे. आज आपण आपले राहिलेले स्वर शिकणार वर. आहोत. बरं, वही पेन्सिल सर्वांची तयार आहे का? हो हो. मॅडम. हा, हो. बर. छान. तर आता कोण सांगेल मला आपण कुठपर्यंत स्वर केले होते आणि कोणकोणते स्वर केले होते? हो अ, मॅडम. आ, ओ, ई, उ पर्यंत. रू. उ, ऊ, बरोबर. ए, आई, ओ, औ, अम, अम, आहा. नाही, ते आपले झालेच नव्हते झालेच अद्वैत. नाही. रीव पर्यंत मी झाले. काय म्हणाले लक्षात घे. आपण कोणकोणते स्वर शिकलो आहोत ते मला सांगायचंय सांगा. आपल्या ओ, वर्गामध्ये. तुला कोणते आ, येतात ते नाही. शिकलो आपण. हो ई, हो, माहितीये मला. हे बघ आहे इथपर्यंत. हा, हो. तो नवीन स्वर आहे. ळू म्हणतात त्याला. हम्म. बर. तर कोणकोणते आपण शिकलोय स्वर? ओ, सांगा. आ, ओ, ई, 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 उ, उ, ऊ, रू. 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 बरोबर. रू ऋतूचा. आणि ए, ए, ऍ. ओ, ऑ. ओ, आ. हा. ओ, हा, ओ, हम्म. बरोबर. ओ, एवढेच आपण स्वर हा शिकलो की नाही? एवढे शिकणार. आता या पुढचे आपण ठीक शिकणार ठीक. आहोत. बरं, ए, हा. चालेल. ए. हा, आणि प्रांजलीने आता दाखवला ना तो स्वर आपल्या ह्या पुस्तकामध्ये. तुम्हाला पीडीएफ पाठवलं होतं ना हो. पुस्तकाचं? नाहीतर मग मी परत एकदा फोटो काढून पाठवेन तुम्हाला. हा स्वर, जसं ए आणि ऑ हे दोन स्वर आपल्या स्वर मालिकेमध्ये ऍड झाले आहेत ना, तसेच काय माहितीये का तुम्हाला, हा स्वर सुद्धा पण त्याचा जास्त वापर नसतो कुठे. क्वचित एखाद्या शब्दामध्ये त्याचा वापर असतो. त्या शब्दाला ळू असं म्हणतात, म्हणून आपण तो स्वर घेत नाही आहोत. रू. बरं. हम्म. तर तो शब्द शब्द नाही, म्हणजे तो जो स्वर आहे तो स्वर क्वचित कुठेतरी वापरला जातो. तर तो पण आता आपल्या स्वर मालिकेमध्ये, म्हणजे आपले हे जे रू. स्वर आहेत नाही. अ ते आहा पर्यंत, त्यामध्ये त्यांनी काय केलंय, ऍड केलंय, अजून टाकले आहेत हे तीन नवीन स्वर. बर, तर एक आपण मिनिट पुढचा टाका. स्वर घेणार आहोत. ए. पुढचा स्वर मला कोण सांगेल बरं? अ, आ, ई, ई, रू नंतर कोणता येतो? ए, बरोबर. ए, अथिना, अगदी छान. वा. ए. हो. ए. तर ए पासून काय सुरू सुरू होतं? ए म्हणजे वडे. आपण इंग्रजीमध्ये ए म्हणतो ना, तोच आपण हा मराठीमध्ये ए असतो. एकदा. एडका. बरोबर. एडका. एडका म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला रॅम म्हणतात. बरं. रॅम म्हणजे स्पेलिंग सेमच असते. जसं आपण राम म्हणतो ना, तर स्पेलिंग सेमच असते, बट आपण त्याला वेगळ्या प्रकारे बोलतो. म्हणजे RAM राम होतं ना, तसंच सेम स्पेलिंग असते, पण आपण त्याला रॅम म्हणतो. एक. बर. तर ह्यालाच आपण मराठीमध्ये एक. एडका असं म्हणतो. बरं, आणि ए पासून अजून काय येतं? सांग सांग. एक. 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 बरोबर. अजून मराठीमध्ये आपण एक लिहितो ना, एक म्हणजे अंक एक. तर मराठीत लिहिताना आपण ह्या एचा, ह्या स्वराचा वापर करतो. हा, आणि लिहायचं कसं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. हा, हे बघा.
आणि तुम्हाला मी आता इथे स्क्रीनवरती सर्वांनी पहा, मी तुम्हाला दाखवते. मला ऑलरेडी माहिती आहे तशी हा, करायची. दिसतंय का सर्वांना? हम्म. हा. आणि हा ए म्हणजे दिसत. तुम्ही पाहाल इथे ए ला हे बघा, इथे त्याचं चिन्ह दिलं आहे, ह्या स्वराचं चिन्ह. जेव्हा आपण हा स्वर कोणता शब्द बनवताना त्याचा वापर करतो, तेव्हा आपण हे चिन्ह वापरतो. म्हणजे एक मात्रा, एक मात्रा वरती अशी एक एकी रेष मात्रा. आपण, हा, एकी मात्रा. कोणत्याही दुसऱ्या व्यंजनाबरोबर, म्हणजे क ख ग घ हे जे व्यंजन आहेत त्याच्या बरोबर जेव्हा आपण ही ए ची मात्रा, आपण ही म्हणजे एक, एकच आहे ना लाईन ही, हा, तर तशी ही ए ची मात्रा आपण वापरतो, तेव्हा त्या स्वराचा आपण काय करतो, तिथे वापर करतो शब्द बनवताना दुसऱ्या व्यंजनांबरोबर. आणि हा ए हा काय आहे, दीर्घ स्वर आहे. दीर्घ म्हणजे लॉंग साऊंड. इंग्रजीमध्ये दीर्घला आपण काय म्हणतो, लॉंग साऊंड. बरं. तर आता लिहायचं कसं सर्वांना माहिती आहे का? कोणी प्रयत्न केलाय का लिहायचा? हा, हो, मी केलाय. केलाय का प्रयत्न? मी कसं पण. लिहिलंय दाखव. मी पण ना. हा, दाखव मला एकदा. बघू. हा, छान आहे. हा, फक्त त्याचा पाय आहे ना थोडा अजून खाली खेचायचा आहे. बरं. त्याचा पाय तू अगदी तोकडा केलायस ना, तो अजून थोडा असा खाली खेचायचा, असा स्लांट. हा, बर. तिरका, स्लांट म्हणजे तिरका. बर. अजून कोण दाखवणार आहे मला? पण बरोबर लिहिलंयस हा अथिना. हम्म. हा, अजून कोण दाखवेल हा? पाहू मला? हा, ये. सान्वी पण दाखवते का? हा, लिह. दाखव दाखव. हा, लिह ना. दाखव बाळा, बिंदास. चुकलं असेल तरी काही हरकत नाही, बिंदास दाखवायचं. काढ, पकड. चुकलं तर चुकलं, हो की नाही? आपण चुकल्यावरती शिकतो की नाही? असं शिकवलं तुला, बघत नाहीस का? अरे. हम्म. बाळाची. खाली बर. ठेव. असे. काम झालं माझं. झालं, दाखव मला. हा? नाही दिसत आहे, तू ते बॅकग्राऊंड हे तुझी केलंयस ना. बॅकग्राऊंड काढ बळा. हा, काढ म्हणजे प्रांजली कळेल. तू बॅकग्राऊंड टाकलंयस ना, त्यामुळे आहे ना त्याचं रिफ्लेक्शन येतं. तू हे मला दाखव. माहित नाही कसं ते करायचं. बरं बरं, काही हरकत नाही. मग तू काय काम कर मला माहितीये माहित का? नाही कसं करायचं. बरं ठीक आहे, मग काही करू नकोस तू. तू फक्त हे बघ, मी दाखवते तसं असं धर इथे, तुझ्या हनुवटी खाली असं धर बुक, म्हणजे आम्हाला असं दिसणार. काढ. हा, थोडस पुढे ये बघू प्रांजली. थोडी पुढे, थोडी, अगदी थोडी पाठी जा. हा, बस. हा, हे आता दाखव. दिसेल आम्हाला. हा, त्याच्यासाठी मला तू शिकत नाहीस, बघतेस काय बघ. इकडे बघ. एक असे काय असे काय असे बोलायच्याच वेळेला ऑन करायचं. बरं, काही हरकत नाही. मी तुम्हाला, ज्यांना नाही माहित आहे कसं लिहायचं त्यांना मी शिकवते. हा, आता हे बघा, ह्या अशा तुमच्या 3 ओळी असतील किंवा 2 ओळी. कोणाकोणाच्या 3 ओळी आहेत का? सर्वांकडे 2 ओळीच आहेत? हात वरती करा. दोन 2 ओळी ज्यांच्याकडे आहेत त्यांनी हात वरती करा. 2 ओळी. हा, 2 ओळी म्हणजे 2-2 ओळींचं हे पान. हा, बरं. आणि कोणाकडे 3 आहेत? बरं ठीक आहे. मग भरपूर जणांकडे 2 ओळींचं आहे ना. मी 2 ओळींमध्ये पण दाखवते कसं लिहायचं ते. 2 ओळींचं म्हणजे जिथे काय असतं माहिती आहे का, 2 ओळी अशा छोट्या असतात आणि मग तिसऱ्या ओळीमध्ये आणि दुसऱ्या ओळीमध्ये मोठी गॅप असते. पुन्हा 2 ओळी असतात, मग मोठी गॅप असते. पुन्हा 2 ओळी असतात, मग मोठी गॅप असते.
त्याच्यामध्ये, त्याला 2 ओळींचं पान म्हणतात. आणि त्यानंतर म्हणजे ती वही लिहायची. आणि मग कुठे कुठे 3 ओळी अशा असतात, त्याच्यानंतर मोठी गॅप असते, पुन्हा 3 ओळी असतात, मोठी गॅप असते. बरं. मग असं कोणाकडे वही असेल तर त्यांना मी आधी 3 ओळींचं दाखवते कसं लिहायचं, आणि मग 2 ओळींमध्ये आपण पाहूया कसं लिहायचं ते. हा, बर. इथे मी लिहिलंय. हा, 3 ओळींमध्ये कसं लिहायचं आणि 2 ओळींमध्ये कसं लिहायचं मी तुम्हाला दाखवते. पहिल्यांदा आपण ज्यांच्याकडे 3 ओळींचं वही आहे, पान आहे, त्यावरती कसं लिहायचं पहा. तर ह्या ज्या पहिल्या 2 ओळी आहेत ना, त्यामध्ये आपण काय करणार आहोत, अशी पहिली एक सरळ रेष घ्यायची आहे. सरळ रेष. सरळ रेष घेतली का तुम्ही? हा. त्यानंतर त्याच्या खाली बघा, त्याच्या खाली तुम्हाला असं त्याचा तिरका असा पाय करायचा आहे. तिरका पाय करायचा आणि त्याला असं वळवायचं. तिरक्या पायाला असा तिरका म्हणजे स्लांट. आणि मग त्याच्या बाजूला थोडीशी एक बोटाची गॅप सोडून तुम्ही पुन्हा असं असं करायचंय. ही सरळ रेष काढून थोडंसं आत घ्यायचं इथे. आणि मग हे झाल्यावर इथे वरती एक स्लिपिंग लाईन म्हणजे आडवी रेष. झालं का सर्वांचं? म्हणजेच ए, एडका. मग त्यानंतर असे भरपूर शब्द आहेत. आपण जसं मी तुम्हाला म्हणाले ना, ह्या एचं हे जे चिन्ह आहे ते वापरून हे बघा, इथे किती सारे शब्द आहेत बघा. म्हणजे दुसरे जे व्यंजन आहेत त्याबरोबर, म्हणजे आपण केळी म्हणतो, केळी माहितीत सर्वांना? हो. केळी. मग त्यानंतर केस, आपले केस. तर क वरती आपण हा के, एचा स्वर येतो. मग आपण हा जो क जो व्यंजन आहे त्यावरती आपण हा एचा चिन्ह वापरतो, म्हणजेच मात्रा आपण म्हणतो ना, एक मात्रा. मग केस झाले, क ए स. कळलं तुम्हाला? केस. मग केळी, क ए ळी, केळी. मग एची त्याच्यामध्ये हे बघा. आणि केळी किंवा केळे, मळे वरती पुन्हा ए, एचा स्वर येतो. हे बघा, इथे केळे लिहिले आहे ना. मला दिसत नाहीये. मी तुम्हाला फोटो पाठवणार आहे ग्रुपवरती, हा मुलांनो. मग तेव्हा तुम्ही नीट पहा, कारण ह्यामध्ये हे बघा इतके शब्द दिलेत. किती शब्द दिलेत बघा, जे आपल्या रोजच्या वापरण्यामध्ये येतात. केस, केळी, खेळ. बरोबर. मग हे शब्द आहेत घेऊ, भेट, मला भेटशील का. बरं. मग देव, देव बाप्पा आपण म्हणतो ना, देव. मग द, द हे व्यंजन आहे, त्याच्यावरती ए ची मात्रा आपण केली की दे होतं. दे व, देव. कळलं मुलांनो तुम्हाला? आपण हा एचा स्वर कसा वापरतो शब्द बनवताना. आणि काही शब्द असे आहेत जे आपण हे ए हा स्वर घेऊनच आपण लिहितो. म्हणजे एक झालं, एडका झालं, त्यामध्ये आपण ह्याचं चिन्ह नाही, आपण हा स्वरच वापरतो. बर. त्यामध्ये सुद्धा भरपूर शब्द आहेत. बरं, झालं का सर्वांचं लिहून? आपण आता पुढला स्वर करूया का पटकन? बरं. तर पुढल्या स्वरासाठी पण तुम्ही असंच लिहायचंय. पुन्हा एकदा इथे असाच ए लिहून ठेवा त्याच्याच बाजूला. पुन्हा एकदा. बरं, ज्यांच्या 2 ओळी आहेत त्यांना मी दाखवलं नाही ना. 2 ओळीमध्ये तुम्ही दोन्ही ओळी वापरायच्या. कळलं का? 2 ओळींमध्ये तुम्ही थोडासा अर्धा भाग घेतला तरी चालेल त्यात लिहिताना.
किंवा तुम्ही दोन्ही ओळी वापरलात तरी चालेल. म्हणजे मी तुम्हाला दाखवते, हे बघा, दोन्ही प्रकारे दाखवते हा. हे बघा, असं तुम्ही दोन्ही ओळी वापरल्या तरी चालतील, कारण आता तुम्ही शिकताय ना, नाहीतर तुम्हाला ह्या दोन ओळीच्या आत लिहावं लागतं. हे बघा, असं कळलं तुम्हाला? ज्यांच्याकडे दोन ओळी आहेत त्यांना त्यांना असे दोन ऑप्शन असतात. बर, आता सर्वांनी अजून एकदा लिहिलंय का? अतिना, झालं तुझं लिहून? अजून एकदा हो. बाजूला अजून एकदा ए लिहा आणि आपण त्यानंतरचा स्वर करणार आहोत हा. हा, आता सर्वांनी असा अजून एकदा ए लिहिलाय का? आता मी तुम्हाला दाखवते. आपण आता ए शिकलो की नाही? ए स्वर म्हणजेच एडका, एक, केळी, केस, भेट, बरं, शेत. आता त्यानंतर आपण हे बघा, आपण पुढचा घेणार आहोत. आणि ह्याला काय म्हणतात? कोण सांगेल मला? कोणाला येत आहे का ए नंतर? आई. ऐ, बरोबर. ए नंतर ऐ. अथिना, अगदी बरोबर. ऐ, ऐरण. ऐरण म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? कोण सांगेल मला? ऐरण म्हणजे काय? हे बघा, इथे दिसतंय का तुम्हाला? नीट नाही. हे बघा, दिसलं? हो. ऐ, ऐरण. बर, तर हे ऐरण म्हणजे काय असतं माहितीये का तुम्हाला? ऐपासून येणारं म्हणजे सुरू होणारा हा शब्द आणि ही वस्तू तुम्हाला माहितीये का कोणाला? एक जुनं गाणं आहे, तुमच्या आजी आजोबांना माहिती असेल. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. मग त्या गाण्यामध्ये सुद्धा त्याचा वापर आहे. जर जमल्यास तुम्ही ते गाणं पहा, मग तुम्हाला ऐरणीचा नक्की वापर काय असतो ते कळेल. हो की नाही? कारण आता आपण खूप पुढे आलो आहोत, त्यामुळे आता सध्या आपण मशीन वेगवेगळ्या वापरतो आणि हे जुने जे साहित्य होते ते काय चाललंय? मागे पडत चाललंय. त्यामुळे आपण त्यांचा जास्त वापर करत नाही. म्हणून आपल्याला त्यांची नावे आणि त्याचा वापर ह्याबद्दल माहीत नाही. तर पूर्वी काय असायचं माहितीये का? पितळेची भांडी बनवली जायची आणि अजून बऱ्याचशा वस्तू बनवल्या जायच्या. त्यासाठी एक आहे ना, म्हणजे असं आग असते, ती त्याच्यातनं त्याला ती गरम वितळवते आणि त्याला शेप देण्यासाठी त्याच्यावरती मारलं जातं. असं बरंचसं ती मोठी प्रोसेस असते. जर तुम्हाला कुठे पाहायला मिळालं, तुमच्या आईबाबांना किंवा आजी आजोबांना सांगा, तर तुम्हाला त्याची माहिती मिळेल. कळलं? तर त्यालाच म्हणतात ऐरण. ऐ. तर ऐ म्हणजेच इंग्रजीमध्ये आपण लिहिताना AI लिहितो, त्याला ऐ म्हणतात. बरं, तर ऐचं चिन्ह काय आहे इथे पहा, तुम्हाला दिसतंय का? हे बघा, कोण सांगेल मला? ऐचं चिन्ह बघा, दिसतंय का सर्वांना? हा. हा, काय दिसतंय तुम्हाला? अंटीना. हा, किती आहेत? दोन. 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 अगदी बरोबर, दोन आहेत की नाही? तर आपण ए लिहिताना त्यावरती काय असतं? त्यावरती आपण मात्रा नाही लिहत. हे बघा, जेव्हा आपण हा स्वर लिहितो ना, त्या स्वरावरती आपण लिहिताना एकच मात्रा करतो. पण ह्या एच आणि ही मात्रा अशा मिळून
जेव्हा आपण ह्या स्वराचा वापर करतो शब्दांमध्ये तेव्हा आपण हे दोन असे मात्रा करतो. बरं, ह्यांना मात्रा म्हणतात की नाही? तर ह्यांना आपण जेव्हा आपण हा स्वर शब्दांमध्ये वापरतो, जसं कैरी, कै, ऐ, क, ऐ, री, कैरी, तर त्याच्यामध्ये आपण कैरी माहितीये का तुम्हाला? कोणाकोणाला आवडते तिखट आणि मीठ लावून खायला कैरी? कैरी म्हणजे काय? कोण सांगेल मला? इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण कैरीला? अगदी सोपं आहे. Guava. ग्वावा नाही, ग्वावा म्हणजे पेरू. Oh. कोण Green सांगेल मला? mango. हा, Green mango. मँगो, Green mango. ग्रीन मँगो, बरोबर. आणि Green mango. ग्रीन मँगोला आपण म्हणतो रॉ मँगो. ग्रीन मँगोला आपण काय म्हणतो? रॉ मँगो. आणि जो पिवळा झालेला असतो त्याला आपण म्हणतो राईप मँगो, बरोबर. हा, तर तो जो ग्रीन मँगो आहे त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो कैरी. आणि मग ती कापल्यानंतर आंबट अशी असते की नाही, मग त्यावरती आपण तिखट आणि मीठ लावून आपण ती खातो. बर, तर असे बरेचसे शब्द आहेत. आणि जसं कैदी आहे, कैदी म्हणजे जे थीफ वगैरे असतात की नाही, चोर वगैरे, त्यांना पोलीस कसं कस्टडीमध्ये म्हणजेच जेलमध्ये टाकतात की नाही, तर त्यांना आपण काय म्हणतो? कैदी, बरोबर. अजून असे बरेच शब्द इथे दिले आहेत ह्या स्वरापासून सुरू होणारे. तर आपण काय करणार आहोत, तुम्ही सर्वांनी, मी हे फोटो पाठवणार तुम्हाला ग्रुपवरती, तर हे तुम्ही वाचून घ्या. तुमचे आजी आजोबा किंवा मोठे बहीण भाऊ किंवा आई बाबा कोणी तुम्हाला जे मदत करतात अभ्यास करायला ना मराठी, तर त्यांच्याकडून तुम्ही हे शब्द वाचून घ्या, म्हणजे मग तुम्हाला कळेल. तर आता मी काय म्हणाले तुम्हाला, की हा जो पहिला होता तो ए, ह्याचा स्वर जेव्हा येतो तेव्हा आपण फक्त एक मात्रा लावतो. आणि जेव्हा आपण ऐचा स्वर घेतो शब्द बनवताना तेव्हा आपण दोन मात्रा वापरतो. म्हणजे ह्याची एक मात्रा आणि ह्या वरती आपण आता लिहिणार आहोत ही बघा अशी. सर्वांनी करायची अशी मात्रा आणि ह्याची एक मात्रा, अशा दोन मात्रा आपण वापर करतो. कळलं का? आणि ह्या स्वरापासून सुद्धा म्हणजे ऐट झालं, अजून ऐक झालं. ऐक म्हणजे ऐकणे, ऐका, बरोबर. सर्व ऐकत आहेत का मी काय म्हणते ते? ऐक हा शब्द. पुन्हा ऐट, ऐट म्हणजे ऐटीत, एकदम छान टिपटॉप मस्त, किती ऐटीत बसलेत सर्व. बर, तर तेव्हा आपण हा स्वर असाच्या असा वापरतो. जेव्हा आपण ऐट किंवा आता मी काय सांगितलं तुम्हाला, ऐक, हे जेव्हा आपण शब्द बोलतो त्या ह्यामध्ये आहेत, तुम्हाला कळणार हा. तेव्हा आपण हा स्वर असाच्या असा वापरतो. आणि जेव्हा ह्या स्वराचा आपण उपयोग करतो दुसऱ्या व्यंजनांबरोबर, जसं कैरी झालं, मग क हा व्यंजन आहे, तर ह्या बरोबर आपण दोन मात्रा वरती लिहिणार आणि मग री लिहिणार, कैरी, बरोबर. ठीक आहे. तर तुम्हाला हळूहळू कळणार हा. जसं पैसा आहे, पैसा माहितीये का सर्वांना? पैसा किंवा पैसे, पैसे म्हणजे काय कोण सांगेल मला? Money. 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 मनी. महत्वाची गोष्ट आहे की नाही? आपण बाहेर कुठे मॉलमध्ये गेलो शॉपिंगला, शॉपिंगला म्हणजे खरेदी करायला, Money. बरोबर. Money. मग तेव्हा आपल्या पॉकेटमध्ये, Money. हा, पॉकेटमध्ये काय असलं पाहिजे? Money. मनी. मराठीमध्ये, You. मराठीमध्ये पैसे. पैसे, अगदी बरोबर. आपल्या पाकिटात पैसे असले पाहिजेत. खरेदी करताना आपल्या पाकिटात पैसे असले पाहिजेत. मग हे पैसे, प हा व्यंजन आहे, त्यावरती आपण ऐचा स्वर लावतो, म्हणजे दोन मात्रा लावतो, पैसे.
बरोबर. हा, तर असे बरेचसे शब्द आहेत, तुम्ही ते बघून घ्या मुलांनो. हा, आता सर्वांना कळलं का हे? कळलं हो. का? बरं, हा. ज्यांच्याकडे दोन ओळी आहेत त्यांना मी आधीच दाखवलंय कसं लिहायचंय ते. हा, तुम्ही दोन ओळींचा पूर्ण वापर करू शकता किंवा दोन ओळींच्या मधोमध तुम्ही हा शब्द लिहू शकता. पण तो अगदी छोटा होतो ना, त्या दोन ओळी छोट्या असतात. बाईसे. तर तसंच तुम्हाला लिहायचंय आणि मग त्यावरती एक मात्रा करायची आहे. तर तुम्हाला कळलं ना, जेव्हा आपण ह्या स्वराचा प्रयोग करतो म्हणजे आपण उपयोग करतो शब्द तयार करताना दुसऱ्या व्यंजनांबरोबर, तेव्हा आपण दोन मात्रा घेतो. दोन मात्रा कशा घेतो? इथे तर एकच आहे की नाही, पण ही ह्याची एक ए ची मात्रा आणि ही अजून एक मात्रा मिळून होते ऐ. कळलं? म्हणून आपण दोन मात्रा लिहितो. आणि जेव्हा फक्त आपण हा पहिला ए वापरतो, ज्याला म्हणजे हा पहिला ए वापरतो ज्याला वरती मात्रा नाहीये, पण आपण व्यंजनांबरोबर त्याचा वापर करताना आपण एक मात्रा लावतो. बरं, म्हणजे दुसरे जे व्यंजन आहेत ना, कोणकोणते व्यंजन आहेत, क ख ग घ, हे तुम्हाला नंतर शिकायला मिळणार. बरं, तर त्या व्यंजनांबरोबर आपण जेव्हा ह्या स्वराचा उपयोग करतो, तेव्हा आपण ए चा उपयोग करतो तेव्हा एक मात्रा लावतो आणि ऐचा उपयोग करतो तेव्हा आपण दोन मात्रा लावतो. हा, जसं ओ कैरी माय. झालं, पैसा झाला, असे बरेचसे शब्द आहेत. बरं, कळलं सगळ्यांना? कोणाला काय कन्फ्युजन आहे, काही विचारायचं आहे का? आपण पुढला स्वर पटकन शिकूया. हा, चला. तर ह्या नंतरचा कोणता आहे? अगदी सोपा आहे. हे बघा, आपण अ शिकलो होतो की नाही? अ सर्वांना येतो? पटकनी सर्वांनी अ लिहायचंय. अ लिहा. चला, आणि दाखवा मला. मग मी तुम्हाला पुढचा स्वर शिकवते. आधी अ लिहा. हा. हा, बरं, ठीक आहे. पाहते, मी पाहते. आता हा अ लिहिताना पण ज्यांच्याकडे तीन ओळी आहेत, तीन ओळींचं पान आहे किंवा दोन ओळींचं पान आहे, तुम्ही त्याप्रमाणे लिहा. आता मी इथे फक्त तीन ओळींवरती कसं लिहायचं ते दाखवणार आहे. हा, कारण आधीच आपण अ आपला झाला आहे. हा, तर अ लिहून झाला का सर्वांचा? हा. बरं, छान. हा, असा अ लिहून झालाय का सर्वांचा? बरं, तर आपला पुढला स्वर आहे ओ. आपण काय म्हणतो? ओ. ओ. हा बघा, तर ह्या ओचं चिन्ह काय आहे? ह्या ओच्या चिन्हामध्ये तुम्ही पाहाल, इथे एक अशी रेष आहे, सरळ रेष, ज्याला आपण काना म्हणतो. आणि काय? एचा मात्रा आहे. ही जी रेष आहे की नाही, ही स्टँडिंग लाईन, हे बघा, इथे तुम्हाला दिसते बाजूला, इथे हे जे ओ आहे ना, त्याच्या बाजूला त्याचं चिन्ह बघा. त्याचं चिन्ह काय आहे? ही एक रेष आहे आणि एक मात्रा आहे. तर मात्रा ए ची आहे, म्हणजे एक मात्रा आहे आणि त्याच्या खाली काना आहे. बरं. हा, सान्वी का हसतेय एवढ्या जोर जोरात? बर, तर तुम्हाला कळलं का? तर ओ हा स्वर लिहिताना आपण काना आणि मात्रा, म्हणजे एक काना आणि एक मात्रा, हे त्याचं चिन्ह आहे ओच. मग आपण अ च्या बाजूला लिहायचं. अ आहे ना, हे बघा, सॉरी, इथे अ आहे ना, त्याच्या बाजूला आपण इथे एक काना म्हणजे अजून एक सरळ रेष अशी काढायची आहे आणि वरती आपण त्याच्या एक मात्रा लिहायचा आहे आणि मग हा तयार होणार ओ स्वर. चला, सर्वांनी लिहा. हे बघा,
झाला का ओ स्वर? म्हणजे किती सोपं आहे बघा. ही ते जे आपण लिहिलं ना, च्या बाजूला बघा एक आपण काना केला म्हणजे आ झाला, आणि त्या कान्यावरती आपण इथे एक ची मात्रा लिहिली की ओ झाला. पहिला आपण फक्त लिहिला होता ना, मग च्या बाजूला हा काना आला. लिहिताना आपण कसा काना लिहितो, आणि मग होतो ना चा आणि मग त्यानंतर वरती आपण ही मात्रा आपण केली की ओ तयार होतो. बरं, मग ह्या ओ पासून बरेचसे शब्द होतात. जसं बरं, आणि हे सर्व आत्तापर्यंत आपण जे स्वर शिकलो ना, आत्तापर्यंत म्हणजे आज कोणकोणते स्वर शिकलो? ए, ऐ आणि हा ओ. हे तिन्ही काय आहेत? दीर्घ स्वर आहेत. कळलं का तुम्हाला? हे तिन्ही दीर्घ स्वर आहेत. बरं, हा, कळलं सर्वांना? सान्वी नको ते सारखं. हा, आणि ह्या स्वरापासून जसं आपण म्हणतो गोड, सर्व किती गोड आहेत आमच्या वर्गातली मुलं, गोड. तर गोड आपण बोलताना, किंवा आपण म्हणतो ना कोण, कोण म्हणतो, किंवा त्रिकोण तुम्ही शिकला असाल ना. हा, मग त्याच्यामध्ये जो कोण असा जो शब्द येतो, पुन्हा असे बरेचसे शब्द आहेत इथे. मग थोडा, थोडा वेळ थांबूया आपण म्हणतो ना, हे बघा बरेचसे शब्द ह्या ओ स्वरापासून सुरू होणारे ह्या पानावरती दिले आहेत. ते मी तुम्हाला पाठवेन. आता तसाच पुढचा स्वर लिहिण्यासाठी आपण, बरं, ओ स्वर सर्वांना समजला का? अगदी सोपा आहे की नाही? सारखा लिहायचा, त्याच्या बाजूला आपण काना केला की झाला, आणि वरती ची मात्रा केली की ओ झाला. बरोबर. आता तसंच आता अजून एकदा तुम्ही लिहा. आपण पुढचा लिहिणार आहोत स्वर. लिहा पटकन, सर्वांनी लिहायचंय हा. लीला. लिहिला? बर. हम्म. लीला. हा, लिहून झाला का सर्वांचा? आता ला तुम्ही करा. लिहून झाला सर्वांचा. आता चा करा. लिहा. म्हणजे अजून एक मात्रा करणार की नाही तुम्ही? सॉरी, काना करणार की नाही? च्या बाजूला अजून एक आपण रेष, अशी सरळ रेष केली की झाला. आता आपण असा ओ कसा बनवणार? ओ कसा बनवणार आपण त्याचा? चा ओ करा. चा ओ केला का सर्वांनी? ओ करण्यासाठी आपण काय केलं? एक मात्रा केली. प्रांजली, तू लिहतच नाहीयेस का काहीच? हा, का तुझं आधीच झालंय लिहून? पण आमच्या बरोबर करायचंय की नाही तुला? हा, ओ झाला. आता आपण काय करायचंय? ऐची मात्रा घ्यायची आहे. ऐची, ऐ मध्ये किती मात्रा असतात? कोण सांगणार मला? आत्ताच आपण केलं की नाही? बरोबर दोन. ओपी, अगदी दोन. बरोबर. रिद्धित बरोबर. दोन. हा, किती मात्रा असतात बरोबर प्रांजली? दोन. दोन. दोन बरोबर. दोन. सान्वी, दोन. अद्वैत बरोबर. हा, तर दोन मात्रा. तर दुसरी मात्रा आपण, ही जी ओळ आहे ना, ही ह्यावरती आपण दुसरी मात्रा करणार आहोत. अशी, अशी. कळलं का तुम्हाला? हं. हे बघा, दिसतंय का सर्वांना? हा, अशी मात्रा करणार आहोत आपण. आणि मग ह्या स्वराला आपण काय म्हणतो? जेव्हा एक मात्रा होती आपण ओ म्हणतो की नाही? ओ, औ. आहा. औ म्हणजे चौरस, चौ, औचा स्वर येतो ना, चौरस.
मग त्यानंतर फौज. फौज म्हणजे आर्मी. आर्मी म्हणतो ना आपण. हा, त्यालाच आपण काय म्हणतो? फौज. आणि मौन. मौन माहितीये का तुम्हाला? म्हणजे बोलायचं नाही, गपचूप राहायचं. त्याला म्हणतात, अरे मौन ठेवलंय वाटते. कधी कधी तुम्ही रागवलात की आजी आजोबा, आई बाबा किंवा भाऊ बहीण, कोणाशी तुम्ही रागवलात की बोलत नाही ना, त्यांच्याशी अबोला ठेवता. मग त्यालाच काय म्हणतात? मौन. मौन ठेवणे. बर. अजून? हम्म, हे बघा. तर ह्या औ वरून पण भरपूर शब्द इथे दिले आहेत. ते तुम्ही वाचून घ्या कोणाच्या तरी मदतीने. हा, मग तुम्हाला कळेल की ह्या स्वराचा आपण उपयोग कसा आणि कुठे करतो ते. कळलं तुम्हाला? तर आतापर्यंत कोणकोणते स्वर झाले आपले? ए, ऐ, ओ, औ. परत बोलायचंय. ए, ऐ, ओ, औ. आता कोण सांगेल मला, ए स्वराचा वापर करताना आपण किती मात्रा वापरतो? दोन. ए स्वराचा वापर करताना आपण किती मात्रा वापरतो? ए स्वर. दोन. चुकलं एक. उत्तर. एक. बरोबर ओवी. बरोबर प्रांजली. प्रांजली नीट बसायचंय बाळा, मांडी घालून. हा, एक आपण मात्रा वापरतो. बरं, आता मला कोण सांगेल? आपण, हा, ऐ. ऐ हा स्वराचा वापर करताना आपण किती मात्रा वापरतो? दोन. दोन. बरोबर. ऐ स्वराचा वापर करताना आपण दोन मात्रा वापरतो. बरं, ओ स्वर वापरताना, ओ स्वर हा वापरताना शब्दामध्ये आपण काय काय वापरतो? ओळख. ओळख. ते बरोबर आहे, पण मी माझा प्रश्न लक्षात घ्या. आपण हा ओ स्वराचा वापर करताना त्या व्यंजनाबरोबर काय काय आपण वापरतो? हा, ओवी जोरात बोल बाळा, तुझा आवाज का नाही येत आहे ओवी? ओवीचा आवाज नाही येत आहे बाळा. हा, कोण सांगेल मला लवकर लवकर? ओ मी. स्वराचा वापर करताना शब्दामध्ये दुसऱ्या व्यंजनांबरोबर आपण काय वापर करतो, म्हणजे कसा वापर करतो ओ दोन. स्वराचा? आणि एक मात्रा. बरोबर. कोण बोललं? अथिना. अगदी बरोबर. एक काना आणि एक मात्रा. एक काना आपण, आणि एक मात्रा. अरे वा, ओवी पण बरोबर बोलली. एक तर आपण मात्रा. ओ स्वराचा वापर करताना एक काना आणि एक मात्रा. बरोबर. हा, एक आता काना एक तसंच मात्रा. औ. औचं कोण सांगेल मला? औ. मी. हा, बोल. औ स्वराचा वापर करताना दुसऱ्या व्यंजनांबरोबर शब्द बनवताना औ स्वर वापरताना आपण काय काय करतो? काय दोन काय कान वापरतो? आणि दोन कान आणि दोन मात्रा. नाही, काना एकच असतो. एक कान आणि दोन मात्रा. दोन मात्रा. बरोबर अथिना. काना एकच असतो की नाही, आचा. हा, आणि मग त्यानंतर दोन मात्रा वापरतो. तर आपण औचा स्वर वापरताना एक काना दोन मात्रा आणि ओचा स्वर वापरताना एक काना एक मात्रा. बरोबर. ओचा स्वर एक काना एक मात्रा. औचा स्वर एक काना दोन मात्रा. बरोबर. कळणार तुम्हाला हळूहळू. हा, एवढं लक्षात ठेवा. बरं, आता शेवटचे आपले दोन स्वर आहेत ना, ते दोन स्वर अगदी सोपे आहेत. आपल्याला अ लिहायचा आहे. तुम्ही दोन अ लिहा पटकन. दोन अ लिहायचे आहेत सर्वांनी. झालं मॅम.
झालं? बर झालं मॅम. बर माझं बर झालं. ठीक आहे. माझं झालं. इमोजीस पाठवायच्या नाही तर सगळ्यांनी आता अभ्यास करायचा आहे. आपण नंतर एक इमोजीचा खेळ खेळूयात, पण आता सगळ्यांनी लिहायचंय. आता सर्व एक्सपर्ट झाले की नाही बटन चालवायला? वा छान प्रगती आहे. बर, तर आता हे सर्वांचे असे दोन लिहून झाले का? आता पहा तुम्ही, आता ह्या पहिला जो लिहिलाय ना, त्यावरती इथे ही जी रेष आहे ना आपली सरळ, त्यावरती आपण एक डॉट करणार आहोत. डॉटला आपण मराठीत काय म्हणतो? डॉटला मराठीत काय म्हणतो? कोण सांगेल मला? हा, टिंब, बरोबर. तर इथे आपण वरती टिंब दिल्यावर त्याचा स्वर कुठचा होतो? अम अम, किंवा काही काही असं म्हणतात, बरं. तर पण आपण अमच म्हणूया. आणि त्याचं चिन्ह बघा, मी इथे दाखवते तुम्हाला. हे दिसलं म्हणजे डॉट. डॉट जे आहे ना, टिंब जे आहे, त्याला आपण अनुस्वार म्हणतो टिंबाला. प्रांजली, हे मी दुसऱ्यांदा सांगते तुला. पाय खाली ठेवून मांडी घालून नीट बसायचं बाळा. हा, पाय सारखे वरती उचलायचे नाहीत. ते कॅमेऱ्यात छान दिसत नाही ना बाळा. बर, छान. तर हे जे टिंब आहे ना, त्याला आपण काय म्हणतो? अनुस्वार. काय म्हणतो? अनुस्वार. 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 आपण सारखं असं टिंब टिंब नाही म्हणणार किंवा डॉट डॉट नाही म्हणणार. आपण काय म्हणणार? त्या अक्षरावरती काय करायचंय? अनुस्वार द्या. अनुस्वार द्या म्हणजेच तुम्ही असा डॉट काढायचा, टिंब काढायचा. पण डॉट आणि टिंब हे शब्द, टिंब पण म्हणू शकता असं काही नाही, पण अनुस्वार हा त्याचा शब्द आहे. बर, त्याचं नाव आहे. तर आपण ह्याला काय म्हणतो? वरती आपण जेव्हा हे अनुस्वार देतो, तेव्हा आपण काय म्हणतो त्या स्वराला? अंग, अम. बरं, म्हणजेच अंग. अंग, अंग म्हणजे बॉडी. बरोबर, इंग्रजीमध्ये आपण बॉडी म्हणतो. बॉय. पुन्हा तुम्ही नंबर पण शिकलात की नाही? हो, एक नंबर दोन तीन मराठीमध्ये, चार मग पाच. त्या मराठी नंबर्सला अंक. आपण काय म्हणतो? अंक. अंक. अगदी बरोबर अद्वैत, अंक. आणि अजून असे बरेचसे शब्द आहेत. अंध. अंध म्हणजे जे ब्लाइंड असतात ना, ज्यांना दिसत नाही. तर तसे इथे बरेचसे शब्द अंग ह्या स्वरापासून सुरू होणारे दिलेले आहेत. बरं, जसं भरपूर आहेत. तुम्ही ते वाचून घ्या कोणाकडून. बरं, आणि आता शेवटचा स्वर कोणता आहे? अह, 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 अह. अम, आहा, म्हणजे आपण हा जो लिहिलाय ना, त्याची ही जी रेष आहे, सरळ रेष, त्याच्या बाजूला दोन छोटे छोटे टिंब लिहायचे आहेत. अम. असं ते होतंय ना, ते काहीच नाही होतं. हा, तू तिकडे. दिसतंय का सर्वांना? हे बघा, असे. तर हे ह्या स्वराचं चिन्ह आहे. आणि हे चिन्ह आपण जास्त ह्या स्वरापासून जास्त शब्द सुरू होत नसतात किंवा त्याचा वापर होत नसतो, पण बरेचसे शब्द असे आहेत ज्यामध्ये आपण ह्याचा वापर करतो. म्हणजे जसं दुःख. दुःख म्हणजे काय? सॉरो आपण म्हणतो ना इंग्रजीमध्ये. दुःख. हा, आपल्याला कधी काय आपल्याबरोबर वाईट झालं किंवा काय झालं तर आपल्याला दुःख होतं की नाही? तसंच दुःख लिहिताना आपण दुह ह क असं. हे बघा, तर ह्या स्वराचं, आहा, या स्वराचं काय आहे? हे चिन्ह आहे. बरोबर. आणि इथे शब्द बघा, त्याच्याच खाली त्याच्यापासून सुरू होणारे किंवा त्याचा, त्या स्वराचा, आहा स्वराचा वापर करून बनवलेले शब्द आहेत. बरं. हा, हे बघा, इथे एक देवीचं नाव पण आहे, चतुर्शृंगी. तुम्हाला माहिती आहे का? देवी आहे की नाही? सप्तशृंगी आहे,
चतुर्शृंगी आहे. सप्तशृंगी म्हणजे जिला किती असतात हात? 10. 10 हात. बर, सान्वी, तू मला ह्याचं उत्तर पुढील रविवारी नक्की सांगशील. बरं, सप्तशृंगीचा फोटो दाखवायला सांग आणि मग मोजायचे हात तिचे आणि मग मला सांगायचं बरं. बरं, आणि चतुर्शृंगी म्हणजे? 10. बरं, ह्याचं उत्तर पण तुम्ही सर्वांनी शोधायचंय. बरं, मी तुम्हाला पुढल्या रविवारी नक्की विचारणार. बर, तर हे आपले झाले स्वर. तर आज आपण स्वर पूर्ण केलेत. तर तुम्ही काय करायचंय, पूर्ण अ पासून आहा पर्यंत दोनदा लिहायचंय. किती वेळा? 2 वेळा. अ पासून आहा पर्यंत 2 वेळा लिहायचंय आणि मग फोटो काढून मला पाठवायचंय. आणि बाकी तुम्ही आज आपण केलेले सर्व स्वर तुम्ही काय करणार आहात? सराव करायचा आहे, म्हणजेच रिव्हिजन करायचं घरी. आणि मी आता त्या सर्व शब्दांचा फोटो काढून तुम्हाला पाठवणार आहे. ते शब्द कोणाकडून तरी वाचून घ्या. पुढल्या रविवारी आपण स्वरांचं काय करायचंय? रिव्हिजन करायचंय. म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे सर्वांना स्वरांबद्दल. हा, घाबरू नका, काय परीक्षा नाहीये आपली. असंच हा, कोणाकोणाला किती स्वर येतात ते आपण बघायचंय. आणि मग आपल्याला कळेल की कोणाला किती प्रॅक्टिस करायची आहे, अजून किती सराव करायचा आहे. बर, तर आपण आजचा पुढील हा, कोणी कोणी सांगितलं पुढील रविवारी प्रार्थना कोण म्हणणार आहे? सान्वी आणि ओवी ना? अजून कोण बोललं? सान्वी आणि प्रांजली. अंजली. हा, प्रांजली. सान्वी आणि प्रांजली. ओवी, मी तुला बरं, पुढल्या रविवारी तुला गोष्ट सांगायला होईल का ओवी? छोटीशी गोष्ट सांगशील का, जी 2 मिनिटात संपेल? अशी तयार गोष्ट केली आहे सांगायची. मॅम. चालेल. बर, तयार केली आहे मी. तयार केली ना? मग पुढल्या रविवारी आपण ऐकूया ती. हा, अजून छान तयार कर. बर, मग ओवी गोष्ट सांगणार आहे आणि आपल्याला प्रार्थना प्रांजली आणि कोण आहे बरं? सान्वी. सान्वी, तुम्ही दोघी म्हणणार आहात. हा, तर आपण वेळ तर झालीच आहे. सुगता मॅडम, आपण आज वर्ग संपूया का इथेच? हो हो, चालेल. आणि चालेल ना? हा. पुढच्या रविवारी ना मी पण परीक्षा घेणार आहे. की आपण बरंच यावेळी शिकलोय ना. आकार शिकलो आपण, दिशा शिकलो, रंग शिकलोय. तर अजून काय शिकलो? ऋतू माझ्या. शिकलोय, आठवड्याचे वार, महिन्यांचे वार शिकलोय. या सगळ्याची भाषा. प्रॅक्टिस तुम्ही सगळ्यांची रिव्हिजन करा. म्हणजे काय करा? उजळणी करा. मग आपण पुढच्या रविवारी ह्याची प्रॅक्टिस करूयात. मॅडमनी शिकवलेले स्वर आणि हे सगळं जे तुम्ही माहिती घेतली आहे ना ह्या सगळ्यांची, ती. आणि पुढच्या रविवारी प्रांजलीच्या जवळ मला एकही वस्तू नकोय. प्रांजली अशी हाताची घडी घालून फक्त बसणार आहे. प्रॉमिस? हा. बर, चला तर मग एक साथ नमस्ते सर्वांना. आणि हा येणारा आठवडा सर्वांना खूप 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 छान जाओ. आणि सर्वांना दसऱ्याच्या खूप शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये. चला, टाटा, बाय बाय. टाटा मॅम, बाय. टाटा मॅम, Bye. बाय. बाय बाय बाय. प्रांजली. बाय. टाटा.